दरम्यान बोलतायत। शिवसेना पक्ष आणि चिन्ह सुनावणी संदर्भातले प्रत्येक अपडेट्स आपण या ठिकाणी पाहताय। कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद काल पूर्ण झाला। देवदत्त कामत यांचा युक्तिवाद काल सुरू झालेला होता आणि आता देवदत्त कामत हे आता अर्धा तास युक्तिवाद करणार आहेत। तर आमदार अपात्रतेसंदर्भामध्ये विधानसभा अध्यक्षांच्या समोर पिटिशन फाईल होत्या, मात्र त्यानंतर रिमाइंड देखील देण्यात आलेलं होतं, मात्र त्यावर निर्णय घेतला गेला नाही असा युक्तिवाद कामत यांनी केलेला आहे। तर विधिमंडळ पक्षावर सर्व अवलंबून राहण्यासारखं असेल तर इतर पर्यायांचा विचार केला पाहिजे, जो केला गेला नाही असा युक्तिवाद काल कामत यांनी केलेला होता। तोच मुद्दा त्यांनी पुढे नेलेला आहे। बंडखोरी झाली तेव्हा पक्ष कोणता होता हे खूप महत्त्वाचं आहे असा युक्तिवाद कामत यांनी केला होता। आमदार म्हणजे पक्ष नव्हे, विधिमंडळ पक्ष आणि राजकीय पक्ष हे पूर्णपणे वेगळे आहेत। जी फूट पडली ती विधिमंडळ पक्षामध्ये पडलेली आहे, राजकीय पक्षामध्ये नाही। या अनुषंगाने युक्तिवाद जो आहे तो केला जातोय। अध्यक्षांनी प्रकरण योग्य पद्धतीने हाताळलं नाही असं कामत युक्तिवादादरम्यान या ठिकाणी म्हणताय। आम्ही अध्यक्षांवरील विश्वास गमावलाय असं कामत युक्तिवादादरम्यान या ठिकाणी बोलताय। तर आमदार अपात्रता संदर्भामध्ये विधानसभा अध्यक्षांच्या समोर पिटिशन दाखल होतं, मात्र त्यानंतर रिमाइंड देखील करण्यात आलेलं होतं, मात्र विधानसभा अध्यक्षांनी निर्णय घेतला नाही। अध्यक्षांनी प्रकरण योग्य पद्धतीने हाताळलं नाही असा युक्तिवाद कामत यांनी केलेला आहे। सुप्रीम कोर्टाला आमदारांना अपात्र करण्याचा अधिकार आहे असं देखील कामतांनी म्हटलेलं आहे। सुप्रीम कोर्टाला आमदारांना अपात्र करण्याचा अधिकार असल्याचं कामत या ठिकाणी युक्तिवादादरम्यान म्हणतात। अध्यक्षांनी प्रकरण योग्य पद्धतीने हाताळलं नाही असा युक्तिवाद कामत यांच्याकडून केला जातो। अत्यंत महत्त्वाचा मुद्दा कामत यांनी मांडलेला आहे की अध्यक्षांनी प्रकरण योग्य पद्धतीने हाताळलं नाही, त्यांनी आमचा विश्वास गमावलेला आहे असं कामत म्हणाले। त्याचबरोबर सुप्रीम कोर्टाला आमदारांना अपात्र करण्याचा अधिकार आहे असं कामत यांनी म्हटलेलं आहे। न्यायमूर्ती बागची यांनी देवदत्त कामत यांना प्रश्न विचारलेले होते। त्याच्यामधला प्रमुख प्रश्न हा होता की आम्ही आज शिंदेना अपात्र घोषित करू शकतो का, आम्ही विधानसभा अध्यक्षांची भूमिका घेऊन शिंदेना अपात्र ठरू शकतो का असा प्रश्न काल कोर्टाने केलेला होता आणि त्यावर आता कामत यांच्याकडून म्हटलं जातंय की अपात्रतेचा निर्णय जो आहे तो सुप्रीम कोर्ट घेऊ शकतं। तर कामत यांच्याकडनं आता राणा खटल्याचा दाखला देखील या ठिकाणी दिला जात आहे। कामत युक्तिवाद करतायत। आमदार अपात्रते प्रकरणासंदर्भामध्ये सुप्रीम कोर्टाला आमदारांना अपात्र करण्याचा अधिकार असल्याचं कामत यांनी म्हटलेलं आहे। अर्थात अध्यक्षांनी आमचा विश्वास गमावलेला आहे, त्यामुळे आता आमदार अपात्रता प्रकरणावर सुप्रीम कोर्टानंच निर्णय घ्यावा असं कामत यांचं म्हणणं आहे। डाव्या सूचीमध्ये अपात्रतेसंदर्भात सगळ्या गोष्टी स्पष्ट केलेल्या आहेत असं देखील कामतांनी म्हटले। देवदत्त कामत यांच्याकडून सुभाष देसाई केसला दाखला देखील या ठिकाणी दिला जातोय आणि 10व्या सूचीमध्ये सगळ्या गोष्टी स्पष्ट केलेल्या आहेत। चिन्हाचा निर्णय फक्त विधिमंडळातील संख्याबळ पाहून दिला गेला असं कामत युक्तिवादादरम्यान बोलतायत आणि आम्ही अध्यक्षांवरील विश्वास गमावलाय असं कामत युक्तिवादादरम्यान सुप्रीम कोर्टाला आमदारांना अपात्र करण्याचा अधिकार असल्याचं कामत युक्तिवादादरम्यान बोलतायत। तर अध्यक्षांनी घेतलेले निर्णय या संदर्भामध्ये आता कामत यांचा युक्तिवाद सुरू आहे। त्यावर अध्यक्षांनी विश्वास गमावलेला आहे आणि सुप्रीम कोर्टाला आमदारांना अपात्र करण्याचा अधिकार आहे असं कामतांनी म्हटलेलं आहे। अध्यक्षांनी प्रकरण योग्य प्रकारे हाताळलं नाही असा युक्तिवाद देखील कामत यांनी केलेला आहे। कामत यांच्याकडून दाखले जे आहेत ते दिले जातात। सुभाष देसाई खटल्याचा दाखला त्यांच्याकडून या ठिकाणी दिला जातोय। 10व्या सूचीचा उल्लेख पुन्हा एकदा त्यांच्याकडून केला जातोय आणि 2018च्या घटनेचा उल्लेख देखील त्यांच्याकडून या ठिकाणी केला जातोय। चिन्हाचा निर्णय फक्त विधिमंडळातील संख्याबळ पाहून दिला गेला असं कामत यांनी म्हणत विधानसभा अध्यक्षांनी जो निर्णय घेतलेला होता त्यावर बोट ठेवलाय, आम्ही अध्यक्षांवरील विश्वास गमावलाय असं कामत युक्तिवादादरम्यान बोलतायत। सुप्रीम कोर्टाला आमदारांना अपात्र करण्याचा अधिकार आहे असं कामत यांनी म्हटलेलं आहे आणि अध्यक्षांनी विश्वास गमावलेला आहे, त्यामुळे एक प्रकारे अध्यक्षांनी निर्णय घेतला नाही, पण सुप्रीम कोर्टानं त्यावर निर्णय घेतल्याची अनेक जुनी प्रकरणं आहेत असं कामतांनी म्हटलेलं आहे। अध्यक्षांनी निर्णय घेतला नाही, पण सुप्रीम कोर्टानं त्यावर निर्णय घेतल्याची अनेक जुनी प्रकरणं असल्याचं या ठिकाणी कामत युक्तिवादादरम्यान बोलतायत। कामत यांच्याकडून काही दाखले सुद्धा या ठिकाणी दिले जात आहेत आणि सुप्रीम कोर्टानं अनेक निर्णय घेतलेले आहेत अशी अनेक जुनी प्रकरणं असल्याचं युक्तिवादादरम्यान कामत या ठिकाणी नमूद करतायत। हा महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी कामतांचा की विधानसभा अध्यक्षांनी तर निर्णय घेतला नाही, मात्र सुप्रीम कोर्टानं या संदर्भामध्ये निर्णय घेतल्याची अनेक प्रकरणं आहेत, याचे दाखले या ठिकाणी कामत यांच्याकडनं देण्यात आले आहेत। राणा प्रकरणाचा दाखला त्यांनी या ठिकाणी दिलेला आहे। तर अध्यक्षांचा निर्णय चुकीचा होता तर तुम्ही इमॅजिन करून पहा की त्याचे काय परिणाम झालेले असतील असं देखील कामत यांनी सुप्रीम कोर्टामध्ये म्हटलेलं आहे। तर शिवसेना नाव आणि धनुष्यबाण आम्हाला मिळेल का हा वेगळा मुद्दा आहे। आमदार टर्म जरी संपली असली तरी निर्णय गरजेचा आहे असं कामतांनी म्हटलेलं आहे। आताची महत्त्वाची बातमी ही आमदारांची टर्म संपली असली तरी कोर्टाचा निर्णय महत्त्वाचा आहे असं कामत यांनी म्हटलेलं आहे।
महत्वाची बातमी आपण या ठिकाणी पाहताय. कामत यांच्याकडून युक्तिवाद या ठिकाणी केला जातोय. आमदारांची टर्म संपली तरी कोर्टाचा निर्णय हा महत्वाचा असल्याचं कामत यांच्याकडून म्हटलं जात आहे. कामत यांनी ज्या वेळेला काल युक्तिवादाला सुरुवात केलेली होती त्यावेळेला त्यांनी विधिमंडळ पक्षाचा जो कालावधी असतो तो लिमिटेड असतो, तो 5 वर्षाचा असतो, मात्र राजकीय पक्षाचा कालावधी नसतो. तर आमदारांची टर्म संपली तरी कोर्टाचा निर्णय महत्वाचा असं कामतांनी म्हटलंय. फूट पडलेली आहे की नाही याचा सोक्षमोक्ष लावा असं कामतांनी म्हटलेलं आहे. आमदारांची टर्म संपली तरी कोर्टाचा निर्णय हा महत्वाचा असल्याचं युक्तिवाद कामत करतायत. फूट पडलेली आहे की नाही याचा सोक्षमोक्ष लावा असं कामत यांच्याकडून म्हटलं जात आहे. अध्यक्षांनी निर्णय घेतला नाही पण सुप्रीम कोर्टानं त्यावर निर्णय घेतल्याची अनेक जुनी प्रकरणं असल्याचं कामत म्हणतायत. अध्यक्षांनी निर्णय घेतला नाही पण सुप्रीम कोर्टानं या संदर्भातला निर्णय घ्यावा असं कामत यांनी म्हटलंय. फूट पडलेली आहे की नाही याचा देखील सोक्षमोक्ष लागायला हवा असं देखील कामत यांनी म्हटलेलं आहे. सुप्रीम कोर्टानं काल कामत यांना काही प्रश्न केलेले होते आणि त्या अनुषंगानं आता युक्तिवाद जो आहे तो कामत यांच्याकडून केला जातोय. सुप्रीम कोर्टानं या संदर्भातला निर्णय घ्यावा असं कामत युक्तिवादादरम्यान बोलतात. ओमकुमार आणि बीसी चतुर्वेदी केसचा कामत यांच्याकडनं दाखला देण्यात आलेला आहे. तर विधानसभा अध्यक्षांनी निर्णय नाही घेतला तर सुप्रीम कोर्ट निर्णय घेऊ शकतं. आमदार अपात्रतेवर सुप्रीम कोर्ट निर्णय घेऊ शकतं असं कामत यांनी म्हटलेले आहे. अशी अनेक प्रकरणं आहेत असं देखील कामत यांनी म्हटलं. त्यासाठी त्यांनी ओमकुमार आणि बीसी चतुर्वेदी केसचा दाखला देखील दिलेला आहे. कामत युक्तिवाद करत असताना त्यांच्याकडून काही प्रकरणांचे दाखले दिले जात आहेत. राणा प्रकरणाचा दाखला त्यांनी दिलेला आहे. सुभाष देसाई खटल्याचा दाखला त्यांच्याकडून देण्यात आलेला आहे. ओमकुमार आणि बीसी चतुर्वेदी यांच्या प्रकरणाचा दाखला देखील देण्यात आला. आमच्याकडे अधिकार आहेत यात काही शंका नाही असं कोर्टानं आता कामत युक्तिवाद करत असताना त्यांनी जे म्हटलेलं आहे त्यावर म्हटलेलं आहे. आमच्याकडे अधिकार आहेत यात काही शंका नाही असं कोर्टानं म्हटलेलं आहे. तर आमदारांची टर्म संपली तरी कोर्टाचा निर्णय महत्वाचा आहे असं कामत यांनी म्हटलं. ओमकुमार आणि बीसी चतुर्वेदी केसचा कामत यांच्याकडनं दाखला देण्यात आला. विधानसभा अध्यक्षांवर आमचा विश्वास नाही आणि त्यामुळे फूट पडलेली आहे की नाही याचा सोक्षमोक्ष लावा असं कामत यांनी म्हटलेलं आहे. आमदारांची टर्म संपली तरी कोर्टाचा निर्णय महत्वाचा आहे असं कामत यांनी म्हटलेलं आहे. अध्यक्षांनी निर्णय घेतला नाही पण सुप्रीम कोर्टानं त्यावर निर्णय घेतल्याची अनेक जुनी प्रकरणं असल्याचं कामत यांनी कोर्टामध्ये म्हटलेलं आहे आणि आमच्याकडे अधिकार आहेत असं कोर्टानं या ठिकाणी म्हटलेलं आहे. तर आमच्याकडे अधिकार आहेत या काही शंका नाही असं कोर्टानं यावर म्हटलेलं आहे. चिन्हाचा निर्णय विधिमंडळातली संख्या बघून घेतला असं कामत यांनी म्हटलं. तसंच विधानसभा अध्यक्षांवर आमचा विश्वास नाही, आमच्याकडे अधिकार आहेत यात काही शंका नाही असं कोर्टानं यावर म्हटलेलं आहे. आमच्याकडे अधिकार आहेत यात काही शंका नाही असं कोर्टानं म्हटलेलं आहे. जे कामत युक्तिवाद करतायत तर त्यावर आता कोर्टाने ही टिप्पणी केलेली आहे की आमच्याकडे अधिकार आहेत यात काही शंका नाही. ओमकुमार आणि बीसी चतुर्वेदी केसचा कामत यांच्याकडून या ठिकाणी दाखला देण्यात आलेला आहे आणि आता त्यावर कोर्टाने असं म्हटलंय की आमच्याकडे अधिकार आहेत यात काही शंका नाही असं. आमदार अपात्रतेवर आतापर्यंत कामतांचा हा युक्तिवाद सुरू होता आणि आता पक्षाच्या चिन्हासंदर्भामध्ये आता कामत युक्तिवाद करतायत. तर फूट पडलेली आहे की नाही याचा सोक्षमोक्ष लावा असं कामतांनी म्हटलेलं आहे. आमदारांची टर्म संपली तरी कोर्टाचा निर्णय महत्वाचा आहे. आज युक्तिवाद संपवायचा आहे, मी चिन्हाच्या मुद्द्यावर येतो असं कामतांनी म्हटलेलं आहे. तर कामत महत्वपूर्ण युक्तिवाद आता या ठिकाणी करतायत. आज युक्तिवाद संपवायचा आहे, मी चिन्हाच्या मुद्द्यावर येतो असं कामत यांनी म्हणत आता आमदार अपात्रतेविषयी त्यांनी आपला युक्तिवाद केल्यानंतर आता पक्ष आणि चिन्हासंदर्भातला युक्तिवाद त्यांच्याकडून सुरू केला जातोय. आजचा युक्तिवाद संपवायचा आहे, मी चिन्हाच्या मुद्द्यावर येतो असं कामत यांनी म्हटलेलं आहे. तर धनुष्यबाण या चिन्हासंदर्भात काल ते चिन्ह गोठवा असं सिब्बल आणि कामत यांच्याकडनं कोर्टामध्ये सांगण्यात आलेलं होतं. जर चिन्ह तुम्ही देऊ शकत नाहीत तर मग ते गोठवा असं कोर्टामध्ये सिब्बल आणि म्हणजे ठाकरेंच्या वकिलांकडनं काल कोर्टामध्ये सांगण्यात आलेलं होतं. याच चिन्हाच्या मुद्द्यावर आता कामत युक्तिवाद करतायत. विधिमंडळातलं संख्याबळ बघून शिंदेंना चिन्ह आणि पक्ष देण्यात आला असं कामत यांनी युक्तिवाद करताना म्हटलेलं आहे. आज युक्तिवाद संपवायचा आहे, मी चिन्हाच्या मुद्द्यावर येतो असं कामत हे आता कोर्टामध्ये म्हणतायत. शिवसेना पक्ष आणि चिन्ह सुनावणी संदर्भातले प्रत्येक अपडेट्स आपण या ठिकाणी पाहताय. ठाकरेंच्या सेनेचे वकील देवदत्त कामत यांचा युक्तिवाद हा सुरू झालेला आहे. अर्धा तास ते युक्तिवाद करणार आहेत. त्यांच्याकडून अनेक प्रकरणांचे दाखले या ठिकाणी दिले जात आहेत. फूट पडलेली आहे की नाही याचा सोक्षमोक्ष लावा असं कामत यांनी कोर्टामध्ये म्हटलेलं आहे. आमदारांची टर्म संपली तरी कोर्टाचा निर्णय महत्वाचा असल्याचं कामत यांनी म्हटलंय. तर चिन्ह देताना कोणती टेस्ट वापरली ते देखील पहा असा युक्तिवाद या ठिकाणी कामत यांनी केलेला आहे. चिन्हावर आता त्यांचा हा युक्तिवाद सुरू झालेला आहे. विधिमंडळामधलं संख्याबळ बघून पक्ष आणि चिन्ह निवडणूक आयोगानं शिंदेना दिलं असा युक्तिवाद कामत यांनी केलेला होता आणि तोच युक्तिवाद आता चिन्हाच्या संदर्भात ते पुढे नेत आहेत.
तर चिन्ह देताना कोणती टेस्ट